चला, सगळ्यांना नमस्कार. माझं नाव आहे निशाद बिरंजन आणि मी एम्स नागपूरचा अंतिम वर्षाचा एम-बी-बी-एस कोर्सचा विद्यार्थी आहे. आजचा आपला टॉपिक आहे रेडॉक्स रिएक्शन्स आणि हे जे आपलं चॅप्टर आहे रेडॉक्स रिएक्शन्स हे आपलं एन-सी-आर-टीचा 11वी कक्षाचा जे आपला केमिस्ट्री कोर्स आहे, त्याचं हे 7वं युनिट आहे आणि हे जे आपलं चॅप्टर आहे ते आपले परीक्षाचं मार्गदर्शन म्हणजे त्याच्यामध्ये खूपच महत्त्वाचं असते. कारण की याच्यामध्ये जे आपले कॉन्सेप्ट्स आहे, एक आपला ऑक्सिडेशन नंबरचा कॉन्सेप्ट आहे, हाल्फ रिएक्शनचा कॉन्सेप्ट आहे. तर जितके आपले कॉन्सेप्ट्स आहेत ते आपले खूपच महत्त्वाचे आहे आणि ते बाकीचे आपले चॅप्टर्स आहे, त्यांच्यामध्ये पण प्रयोग आपण करू शकतो याचा. आता जे आपले ऑब्जेक्टिव्हज आपण एकदा पाहून घेऊ, की आपण कोणते-कोणते ऑब्जेक्टिव्हज आतापर्यंत आपण कव्हर केलेले आहे आणि आपल्याला कोणते-कोणते अजून करायचे आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय बघितलेलं होतं, आपण आयडेंटिफाय केलं होतं, की जे रेडॉक्स रिएक्शन्स आपले काय असतात. रेडॉक्स रिएक्शन्स असतात असे क्लास ऑफ रिएक्शन्स ज्यांच्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोघंही आपलं सोबत होत आहे. मग आणि हे जे सोबत होत आहे ते आपलं खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण की असे पण रिएक्शन्स असतात ज्यांच्यामध्ये हे दोघंही आपले जे प्रोसेस आहे ते होतात. म्हणजे एकाच वेळेवर नाही होतात हे. पण जेव्हा हे दोघंही प्रोसेस एकच वेळेत होत आहे, तेव्हा आपण ह्यांना रेडॉक्स रिएक्शन म्हणतो. मग जे आपले टर्म्स आहेत, ऑक्सिडेशन, रिडक्शन, ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट हे जितके आपले टर्म्स आहेत, ते आपण आयडेंटिफाय केले होते, की यांचा अर्थ काय आहे. आणि जे ऑक्सिडायझिंग एजंट आहे, त्यांना आपण काय म्हणतो? ऑक्सिडंट म्हणतो. ठीक आहे. आणि जे रिड्युसिंग एजंट आहे, त्यांना आपण म्हणतो रिडक्टंट. आता एकदा आपण हे बघितलं, मग त्याच्यानंतर आपण हे बघितलेलं होतं, की जे रेडॉक्स रिएक्शनचे आपले मेकॅनिझम असतात, ते अ, जे मोठं-मोठं मेकॅनिझम आहे, ते आपलं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर प्रोसेसचे असते. याच्या अंतर्गत आपण बघितलेलं होतं, की किती इलेक्ट्रॉन्स एक गेन करत आहे आणि दुसरा ते लूज करत आहे. मग त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं होतं, ऑक्सिडेशन नंबरचा एक कन्सेप्ट आहे. त्याचा आपण प्रयोग केला आणि कोणत्याही रिएक्शनमध्ये ऑक्सिडंट आणि रिडक्टंट कसं आपण आयडेंटिफाय करायचं, ते आपण बघितलेलं होतं. मग आपण रेडॉक्स रिएक्शन्सला क्लासिफाय केलं. कोणते-कोणते रिएक्शन्समध्ये आपण क्लासिफाय केलं त्याला? कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकंपोझिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन आणि डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन. आणि जे आपलं कॉम्बिनेशन रिएक्शन आहे, त्याला आपण सिंथेसिस रिएक्शन पण म्हणतो. एकदा हे आपण क्लासिफिकेशन आपल्याला समजलं, मग आपण कंपेअर करू शकतो. एक कंपॅरेटिव्ह ऑर्डर आपण बघितलेला होता, जे रिएक्शनसाठी आपण त्यांचा आपण प्रयोग करतो, की जे आपले रिडक्टंट्स आहे आणि ऑक्सिडंट्स आहे खूप सारे. त्यांच्यामध्ये आपल्याला कसं एक कंपॅरेटिव्ह ऑर्डर दिसू शकते आणि त्याचा प्रयोग आपण कसं करायचं, त्यांची स्ट्रेंथ आपल्याला माहिती पडते त्याच्याने. बरोबर? मग हे जे आपण बघितलेलं होतं कंपॅरेटिव्ह ऑर्डर, त्याच्यानंतर आपण केमिकल इक्वेशन्सला आपण बॅलन्स केलेलं आहे आणि हे जे आपले बॅलन्सिंग आहे, याच्यामध्ये आपण मुख्यतः 2 जे मेथड्स आहेत, ते आपण बघितलेले होते. एक आपला मेथड होता ऑक्सिडेशन नंबर मेथड आणि जे दुसरं मेथड आपलं होता, ते होतं जे हाल्फ रिएक्शन मेथड आहे, ते वाला. याच्यामध्ये तुम्ही दोघेही मेथड तुम्ही प्रयोग त्यांचा करू शकता. पण जे तुम्हाला सोपं वाटते, त्याचा प्रयोग तुम्ही करा. जे तुमच्यासाठी बरोबर आहे. ठीक आहे. मग जे आपला आजचा शेवटचा टॉपिक आहे, शेवटचा जे ऑब्जेक्टिव्ह उरलेला आहे, ते आपल्याला बघायचं आहे, की जे रेडॉक्स रिएक्शन्स आहे, त्यांना आपण समजू इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रोड प्रोसेसेस. जे इलेक्ट्रोडचे आपले प्रोसेस असतात, त्याच्यामध्ये कसे आपले रिडॉक्स रिएक्शनचं ॲप्लिकेशन आहे आणि कसं आपण त्याच्यानी आपला काढू शकतो. जे काही आपल्याला मेटल एक्स्ट्रॅक्शन करायचं आहे किंवा आपल्याला कोणत्याही आपले जीवनमध्ये त्यांची ॲप्लिकेशन करायची आहे, ते आपण कसं करायचं? चला, तर आता आपण सुरू करू आपला आजचा टॉपिक, जे आहे इलेक्ट्रोड प्रोसेस. तर याच्यासाठी आपलं जे बॅलन्सिंग आहे केमिकल इक्वेशनचा, ते समजणं आपलं खूप अनिवार्य होतं. म्हणजे एकदा ते समजलं ना आपल्याला, तर हे आता खूप सोपं जाईल. ठीक आहे. चला, तर हे आहे आपला रेडॉक्स रिएक्शन्स आणि इलेक्ट्रोड प्रोसेसेस. ठीक आहे. जे आपला एक्सपेरिमेंट होता रिएक्शन 7.15 साठी, ते आपण बघू शकतो जर झिंक रॉडला आपण डीप केलेलं आहे कॉपर सल्फेटच्या सोल्युशनमध्ये. आता हे जे आपली रिडॉक्स रिएक्शन आहे हे होते आपली आणि अ, जेव्हा हे रिएक्शन होत आहे, तेव्हा झिंक आपलं ऑक्सिडाइज होते टू झिंक आयन्स
आणि कॉपर आयन्स जे आहे सोल्युशनमध्ये ते रिड्यूस होऊन जातात टू मेटॅलिक कॉपर. कारण की आपला डायरेक्ट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स होत आहे इथे फ्रॉम झिंक टू कॉपर आयन. आणि हे जे आपला प्रोसेस आहे याच्यामध्ये आपला हीटचा पण एव्होल्युशन होते. म्हणजे हे आपली कशी रिॲक्शन आहे? बरोबर, हे आपले आहे एक्झोथर्मिक रिॲक्शन. ठीक आहे. मग एकदा जर आपल्याला हे माहिती पडलं की हे आपली एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, त्याच्यानंतर आपण हे जे एक्सपेरिमेंट आहे त्याला आपण मॉडिफाय केला. अशा प्रकारे आपण केला की हेच आपला रेडॉक्स रिॲक्शन ट्रान्सफर होत आहे इलेक्ट्रॉनचा. पण हे जे आपलं ट्रान्सफर आहे इथे आता इनडायरेक्टली होत आहे. कसं ते आपलं इनडायरेक्टली होत आहे ते बघा. याचमध्ये आपल्याला काय पाहिजे की जे आपलं झिंक मेटलचं सेपरेशन आहे ते व्हायला पाहिजे कॉपर सल्फेटच्या सोल्युशन पासून. म्हणजे जे पूर्ण झिंक मेटल आहे आपल्याला वेगळं पाहिजे ते आता. ठीक आहे. आपण काय करतो त्याच्यासाठी जे कॉपर सल्फेटचं सोल्युशन आहे ते आपण एक बीकरमध्ये घेतो आणि त्याच्यामध्ये आपण एक कॉपर स्ट्रिप किंवा कॉपर रॉड टाकून देतो. ठीक आहे. मग आपण झिंक सल्फेटचं सोल्युशन पण घेतो दुसऱ्या बीकरमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण झिंक रॉड किंवा झिंकचे स्ट्रिप आहे ते टाकून देऊ. आता आपली रिॲक्शन जे होईल ते आपली आयदर ऑफ द बीकर्स मध्ये होईल आणि कुठे होईल? जे आपलं मेटल आणि त्याचं सॉल्ट सोल्युशन जे आहे, त्याचे इंटरफेस जे आहे, त्याची बाउंड्री जी आहे, तिथे होईल ते. बरोबर. आणि प्रत्येक बीकरमध्ये जे आपले दोघेही रिड्यूस्ड आणि ऑक्सिडाइज्ड फॉर्म्स आहे, ते सारखेच स्पेसिसचे ते दोघेही फॉर्म्स आपले त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. आणि हे जे आपले रिड्यूस्ड आणि ऑक्सिडाइज्ड फॉर्म्स आहे, ते आपले काय रिप्रेझेंट करतात? जे आपली स्पेशीज रिडक्शन आणि ऑक्सिडेशन हाल्फ रिएक्शन्समध्ये आहे, ते स्पेशीजला हे आपलं रिप्रेझेंट करतात. मग एकदा हे आपण जर बघितलं, तर हे पूर्ण जे आपण ॲपरेटस आता बघितलेलं आहे, ते आपलं आहे रेडॉक्स कपल. आणि रेडॉक्स कपलची आपली काय डेफिनेशन आहे ते आपण बघू. रेडॉक्स couple is defined as having together the oxidized and reduced forms of a substance taking part in an oxidation or reduction half reaction. ठीक आहे. म्हणजे कोणतेही सबस्टन्सचे आपले ऑक्सिडाइज्ड आणि रिड्युस्ड फॉर्म्स दोघेही आहेत. ठीक आहे. आणि ते आपले पार्ट घेत आहे ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन जे आपली हाफ रिॲक्शन आहे त्याचमध्ये. ठीक आहे. एवढं समजलं आता तुम्हाला? मग नेक्स्ट बघा. आता हे आपण असं जे रेडॉक्स कपल आहे त्याला आपण रिप्रेझेंट करत कसं करायचं? म्हणजे हे तुम्ही आता सांगून तर दिलं आपल्याला, पण हे आपण आता रिप्रेझेंट कसं करायचं त्याला? की जेव्हा आपण लिहू त्याला तर दुसऱ्याला पण ते समजायला पाहिजे की हो बरं भाई हे इथे रेडॉक्स कपल आपल्याला दिलेला आहे. तर हे आपण असं करतो की जे ऑक्सिडाइज्ड फॉर्म आहे त्याला आपण रिड्युस्ड फॉर्मनी सेपरेट करतो बाय अ व्हर्टिकल लाईन किंवा स्लॅश. आणि हे जे व्हर्टिकल लाईन आणि स्लॅश आहे ते आपला इंटरफेस आहे. म्हणजे सॉलिड आणि सोल्युशनचं जे आपलं इंटरफेस आहे तसं ते आपलं इंटरफेस होते. म्हणजे आता उदाहरणासाठी हे वाले एक्सपेरिमेंटमध्ये जे आपले 2 रेडॉक्स कपल्स आहे त्यांना आपण कसं रिप्रेझेंट करू? Zn+2 स्लॅश Zn आणि Cu+2 स्लॅश Cu. ठीक आहे. आणि दोघही केसेसमध्ये जे आपले ऑक्सिडाइज्ड फॉर्म्स आहे ते दोघेही ऑक्सिडाइज्ड फॉर्म्सला आपण रिड्यूस्ड फॉर्म्सच्या अगोदर ठेवलेलं आहे. ठीक आहे. आणि हे आपलं कन्व्हेन्शन आहे असंच आपण लिहितो नेहमी. काही काही आपले कन्व्हेन्शन्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला जसं ते डिसाईड केलेलं आहे आपण की तसं आपल्याला लिहायचं आहे, तसंच सगळेजण तसंच लिहिणार आणि तसंच ते प्रिंट करणार. ठीक आहे. आता आपण काय करू? हे जे बीकर आहे त्याच्यामध्ये कॉपर सल्फेटचं सोल्युशन आहे आणि ते बीकर त्याच्यामध्ये झिंक सल्फेटचं सोल्युशन आहे. ते दोघांना आपण साइड बाय साइड ठेवून देऊ. एकदा आपण हे त्यांना साइड बाय साइड असं ठेवलं, तर हे दोघे सोल्युशन्सला आपण जे 2 बीकर्समध्ये आहे त्यांना आपण कनेक्ट करतो आणि कनेक्ट कसं करतो आपण? एक सॉल्ट ब्रिजनी. हे जे आपलं सॉल्ट ब्रिज आहे ते काहीच नाही आहे, एक यू असते आणि ज्याच्यामध्ये एक सोल्युशन असते पोटॅशियम क्लोराईडचा किंवा अमोनियम नायट्रेटचा. यांना आपण युजुअली सॉलिडिफाय करतो आणि कसं आपण सॉलिडिफाय करतो त्याला? त्याला एगार मध्ये आपण बॉईल करतो आणि नंतर आपण त्याला एक जेली लाइक सबस्टन्स जेव्हापर्यंत ते नाही होईल तेव्हापर्यंत आपण त्याला कूल डाऊन करतो. ठीक आहे. म्हणजे आपण काय केला? 2 बीकर घेतले. त्याच्यामध्ये दोघांचे आपण सोल्युशन घेतले. मग आपण त्याला कनेक्ट केला. साइड बाय साइड ठेवून कनेक्ट केला आणि ते कनेक्ट आपण कसं केलं? एक यू
शेपेड ट्यूब होती आपल्याजवळ. हे जे यू शेपेड ट्यूब होती, याच्यामध्ये आपलं काय होतं, पोटॅशियम क्लोराईड किंवा अमोनियम नायट्रेट, आणि हे आपलं सॉलिडिफाय करतो आपण याला. आणि कसं सॉलिडिफाय करायचं, एगार एगार आपण घेऊ आणि मग त्याला आपण बॉईल करू. एकदा ते बॉईल झाला, मग ते सॉलिडिफाय होऊन जाते. मग त्याला कूल पण करावं लागते. आणि कूल जे आपण करतो त्याला, ते तेव्हा ते आपलं एक जेली लाइक सबस्टन्स मध्ये ते कन्व्हर्ट होऊन जाते. ठीक आहे. आता याच्याने आपलं काय होते, एक आपला इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट आहे दोन सोल्युशन्स मध्ये, विदाउट अलाउइंग देम टू मिक्स विथ इच अदर. म्हणजे आता ते एकामेकासोबत मिक्स नाही होत आहे, पण तरी पण त्यांच्यामध्ये आपला एक इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट आहे. ठीक आहे. आणि जे आपले झिंक आणि कॉपरचे रॉड्स आहे, जे आपले कॉपरचे रॉड्स आहे, तर हे कॉपरचे आपला रॉड जे होता इथे, झिंक आणि कॉपरचे रॉड्स, त्यांना आपण कनेक्ट करतो एक मेटॅलिक वायरनी. आणि हे जे मेटॅलिक वायर आहे, याच्यामध्ये आपलं एक ॲमीटर राहते आणि एक स्विच पण येते. हे जे आपलं पूर्ण सेटअप आहे, तर हे पूर्ण सेटअप आता आपल्याला 7.3 फिगरमध्ये दिलेलं आहे. आणि हे जे सेटअप आहे त्याला आपण डॅनियल सेल म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? डॅनियल सेल. जेव्हा हे स्विच आपला ऑफ पोझिशन मध्ये असते, तेव्हा कोणतीही रिएक्शन नाही होत आहे आयदर ऑफ द बीकर्स मध्ये. आणि जे मेटॅलिक वायर आहे त्याच्यापासून काहीच आपलं करंट फ्लो नाही होत. जसंच आपण ऑन पोझिशन मध्ये हे बीकरला ठेवला, जे आपलं स्विच आहे त्याला आपण ऑन केला, तर आपल्याला काही काही ऑब्झर्वेशन्स भेटतात, आपण पाहू शकतो. आता ते कोणते कोणते ऑब्झर्वेशन्स आहे ते आपण एकदा पाहू इथे. ठीक आहे. सगळ्यात पहिली जी आपली ऑब्झर्वेशन आहे ती अशी आहे की जे ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे आता, ते आपला डायरेक्टली नाही होत आहे. जे झिंक पासून आपला Cu+2 पर्यंत होत होता, तर ते आता नाही होत आहे इथे. पण जे मेटॅलिक वायर आहे त्याच्यापासून आपला जे ट्रान्सफर आहे इलेक्ट्रॉन्सचा ते होत आहे. जे दोन रॉड्सला आपण मेटॅलिक वायर कनेक्ट केलेलं आहे त्याच्यापासून होत आहे. आणि जे एरो आहे, त्या एरोने आपण पाहू शकतो, जे एरो आहे ते आपल्याला सांगते की फ्लो ऑफ करंट कुठे आहे. ठीक आहे. इथे बघा, एक आहे आपला करंटचा फ्लो आणि दुसरा आहे इलेक्ट्रॉनचा फ्लो. आपल्याला हे माहिती आहे की ते इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे त्याचा विपरीत आपला राहील करंटचा फ्लो. बरोबर. मग दुसरी जी ऑब्झर्वेशन इथे आपण केलेली होती ते काय होती, द इलेक्ट्रिसिटी फ्रॉम सोल्युशन इन वन बीकर टू सोल्युशन इन द अदर बीकर फ्लोज बाय द मायग्रेशन ऑफ आयन्स थ्रू द सॉल्ट ब्रिज. म्हणजे एक बीकर पासून दुसऱ्या बीकर मध्ये जी आपली इलेक्ट्रिसिटी जात आहे, ते कशी जात आहे, ते त्याच्यामध्ये आयन्सचा आपला फ्लो होत आहे. ठीक आहे. आणि हे जे आपला आयन्सचा फ्लो होत आहे ते कशाने होत आहे आपला, ते होत आहे सॉल्ट ब्रिज. चला आता हे जे दोन आपल्याला ऑब्झर्वेशन भेटले इथे, तर याच्याने आपण काय म्हणू शकतो की जे फ्लो ऑफ करंट आहे ते आपलं पॉसिबल तेव्हाच आहे जेव्हा एक पोटेन्शियल डिफरन्स राहील कॉपर आणि झिंकच्या रॉड्सच्या मधात. आता हे जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते आपलं आहे इलेक्ट्रोड्सच्या अंतर्गत. जे आपले कॉपर आणि झिंकचे रॉड्स आहे त्यांना आपण म्हणतात इलेक्ट्रोड्स. काय म्हणतात आपण? इलेक्ट्रोड्स. ठीक आहे. आता जे पोटेन्शियल आपला प्रत्येक इलेक्ट्रोड सोबत जोडलेलं आहे, असोसिएटेड आहे, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हे समजलं की इलेक्ट्रोडचा अर्थ काय राहते आणि इलेक्ट्रोड पोटेन्शियल जे आहे त्याचा काय अर्थ राहते. ठीक आहे. आता जर प्रत्येक स्पेसिसची आपली जे कॉन्सन्ट्रेशन आहे, जे आपली इलेक्ट्रोड रिएक्शन मध्ये पार्ट घेत आहे, जर आपण त्याला युनिटी समजलेलं आहे, म्हणजे जर कोणतीही गॅस आपली अपेअर होत आहे इलेक्ट्रोड रिएक्शन मध्ये, तेव्हा आपण त्याला कन्फाईन करतो 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर पर्यंत. ठीक आहे. किती ॲटमॉस्फेरिक प्रेशर? 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर पर्यंत. आणि जितकं फर्दर आपण, म्हणजे जितकं समोर आपलं हे रिएक्शन आपण घेऊन जाऊ, ते 298 केल्विनवर, म्हणजे 298 हे आपलं आहे रूम टेम्परेचर. तेव्हा जे पोटेन्शियल आहे प्रत्येक इलेक्ट्रोडचा त्याला आपण म्हणतो की ते आपला स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे त्या एलिमेंटचा. ठीक आहे. आणि बाय कन्व्हेन्शन जे आपलं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे हायड्रोजन इलेक्ट्रोडचा, ते आपण घेतो 0.00 व्होल्ट. तर जे आपलं हायड्रोजन आहे ते आपलं 0 व्होल्ट आहे. म्हणजे जितके आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल घेऊ ते आपले राहील इन कंपॅरिझन टू हायड्रोजन इलेक्ट्रोड. पोटेन्शियल व्हॅल्यू आहे प्रत्येक इलेक्ट्रोड प्रोसेससाठी, ते आपलं एक मेजर आहे रिलेटिव्ह टेंडन्सीचा.
जी आपली ऍक्टिव्ह स्पेशीज आहे त्या प्रोसेसमध्ये, की ते आपले ऑक्सिडाइज्ड किंवा रिड्यूस्ड फॉर्ममध्ये कशी राहील, बरोबर? निगेटिव्ह ई मायनस जे आहे, त्याचा अर्थ काय राहते, की जे आपलं रेडॉक्स कपल आहे, तर हे आपलं रेडॉक्स कपल जे आहे ते आपला स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट आहे दॅन द H+H2 कपल. ठीक आहे. आणि पॉझिटिव्ह ईचा आपला अर्थ असते ते काय असते, की हे जे आपला रेडॉक्स कपल आहे, ते आपला वीक रिड्युसिंग एजंट आहे कंपेअर्ड टू H+H2 कपल. ठीक आहे. एकदा आपल्याला हे समजलं, की हायड्रोजन इलेक्ट्रोड जे आहे, त्याचं आपलं काय इथे सिग्निफिकन्स आहे, तर त्याचं नंतरचे जे आपले कन्सेप्ट आहे ते खूप सोपं होऊन जाते आपल्याला समजण्यासाठी. हे जे आपले एस-ई-पी आहे, ते आपले खूपच महत्त्वाचे आहे आणि आपण दुसरी जी आपली युजफुल इन्फॉर्मेशन आहे, ते पण आपण घेऊ शकतो यांच्यापासून. आणि आता इथे बघा, हे जे आपले टेबल आहे याच्यामध्ये 298 केल्विनवर जे स्टँडर्ड इलेक्ट्रॉन पोटेन्शियल्स आहे, ते आपल्याला दिलेले आहे. जे आयन्स आहे आपले, ते सगळे आयन्स आपले ॲक्वस स्पेशीज मध्ये प्रेझेंट आहे आणि पाणी जे आहे ते लिक्विडमध्ये प्रेझेंट आहे. गॅस आणि सॉलिड्सचं आपलं नोटेशन इथे दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, जर खालपासून तुम्ही वरती जाल, तेव्हा जे ऑक्सिडायझिंग एजंट आहे, त्याची जी स्ट्रेंथ आहे ते वाढते कंटिन्युअसली आणि जर वरून तुम्ही खाली याल, तर ते जे रिड्युसिंग एजंट आहे, रिड्युसिंग एजंटची जी आपली स्ट्रेंथ आहे, ते वाढते कंटिन्युअसली आणि यांच्या मधात आपला आहे हायड्रोजन. ठीक आहे. हायड्रोजनचं आपलं किती आहे 0. त्याचे वरती पॉझिटिव्हमध्ये आहे आणि त्याचे खालचे जे आपले आहे ते निगेटिव्हमध्ये आहे. आता हे आपलं होतं पूर्ण चॅप्टर ज्याच्यामध्ये आपण मुख्यतः रेडॉक्स रिएक्शनचं जे मोठं-मोठं कन्सेप्ट असते, ते त्यांचे मेकॅनिझम्स राहतात आणि कसं आपण बॅलन्स करायचं इक्वेशन्सला, ते सगळं आपण इथे बघितलेलं आहे. आता याच्यानंतर आपण बघू, हे पूर्ण जे आपला चॅप्टर होता, त्याची आपण एकदा समरी बघून घेऊ. ठीक आहे? चला. तर समरीमध्ये बघा आता, जे रेडॉक्स रिएक्शन्स आहे, त्यांच्यामध्ये खूपच हे एक महत्त्वपूर्ण क्लास ऑफ रिएक्शन्स असतात. ज्यांच्यामध्ये आपलं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन जे आहे, ते सोबतच होत आहे. आता यंदा आपल्याला कन्सेप्च्युअलाइज जर करायचं आहे, तर कन्सेप्च्युअलाइज करायसाठी याच्यामध्ये आपले 3 मुख्य प्रकारचे जे कन्सेप्ट आहे, ते इथे लावतात आपण. एक आहे आपलं क्लासिकल क्लासिकल कन्सेप्ट. दुसरं आपलं असते इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट आणि तिसरं आपलं आहे ऑक्सिडेशन नंबरचा कन्सेप्ट. आणि हे आपण डिटेलमध्ये आता बघितलेलं होतं. ऑक्सिडेशन, रिडक्शन, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे जे ऑक्सिडंट आहे आणि रिड्युसिंग एजंट म्हणजे रिडक्टंट. त्यांना आपण प्रत्येक कन्सेप्च्युलायझेशनमध्ये बघितलेलं आहे, की त्यांचा आपला अर्थ कसं राहते आणि कसं आपण त्यांना इंटरप्रेट करायचं. बरोबर. मग जे ऑक्सिडेशन नंबर्स होते आपले, त्यांना आपण असाइन केला होता इन अकॉर्डन्स विथ अ कन्सिस्टंट सेट ऑफ रूल्स. आणि ऑक्सिडेशन नंबर आणि जे आयन इलेक्ट्रॉन मेथड आहे, दोघंही आपले महत्त्वपूर्ण मीन्स आहे, जे रेडॉक्स रिएक्शन्स आहे त्यांच्यासाठी इक्वेशन्स लिहायसाठी. ठीक आहे. आणि रेडॉक्स रिएक्शन्सला आपण 4 भागांमध्ये आपण त्याला डिव्हाईड करू शकतो, क्लासिफाय करू शकतो. कोणते-कोणते 4 आपले कॅटेगरीज होते ते? एक होतं आपलं कॉम्बिनेशन रिएक्शन, मग डिकंपोझिशन रिएक्शन, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट रिएक्शन आणि मग आपला होता डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन. म्हणजे कॉन्सेप्ट आहे रेडॉक्स कपल आणि इलेक्ट्रोड प्रोसेसचा, ते आपण इथे इंट्रोड्यूस केलेला आहे. जे रेडॉक्स रिएक्शन्स आहे, त्यांचा आपला खूप खूप सारे ॲप्लिकेशन्स राहतात इलेक्ट्रोड प्रोसेस आणि सेल्सच्या स्टडीमध्ये. ठीक आहे. तर आता हे होतं आपला पूर्ण चॅप्टर जे याच्यामध्ये आहे. तर हे कसं आपण त्याला अप्रोच करायचं, कसं आपण समजू, की कुठे आपल्याला पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबर म्हणजे किती चेंज आहे ऑक्सिडेशन नंबरमध्ये, कुठे चेंज नाही आहे. हे आपण पूर्ण इथे आता बघितलेलं होतं. आता आपण काय करू, आता याचे हे चॅप्टरचे जितके आपले इक्वेशन त्याच्या अगोदर आपण एकदा हे बघून घेऊ, जे आपलं हे डायग्राम होता इथे. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, जे आपला एनोड आहे आणि कॅथोड आहे. हे दोघेही आपले काय आहे इथे इलेक्ट्रोड्स आहे. आपण यांना काय म्हणतात इलेक्ट्रोड आणि हे दोघेही आपले एक सॉल्ट ब्रिज पासून कनेक्टेड आहे आणि हे पूर्ण आपले एक डॅनियल सेलचा सेटअप आहे. इलेक्ट्रॉन्स आपले एनोडमध्ये प्रोड्यूस होतात ड्यू टू ऑक्सिडेशन ऑफ झिंक आणि एक्सटर्नल सर्किट पासून ते ट्रॅव्हल करतात कॅथोड पर्यंत, जिथे हे कॉपर आयन्सला रिड्यूस करतात. ठीक आहे. एकदा यांना हे रिड्यूस केलं कॉपर आयन्सला, तर हे पूर्ण सर्किट जे आहे ते आपलं कंप्लीट होते इनसाइड द सेल बाय द मायग्रेशन ऑफ आयन्स आणि हे आयन्स आपले सॉल्ट ब्रिज पासून मायग्रेट करत आहे. ठीक आहे.
आणि आपण हे नोट करू शकतो, की जे डायरेक्शन आहे करंटची, ते आहे अपोझिट टू द डायरेक्शन ऑफ करंट फ्लो. बरोबर? तर लेफ्ट हँड साइडमध्ये आपला ऑक्सिडेशन हाफ आहे आणि जे राइट हँड साइड आहे, तिथे आपला रिडक्शन हाफ जे आहे, ते पण आपण बघू शकतो. आणि दोघेही येथे आपण बघू शकतो, की ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हाफ जे आहे, ते सॉल्ट ब्रिज पासून आपले कनेक्टेड. आता आपण काय करू? आता आपण याच्यामध्ये जे यांचे एक्सरसाइज आहे, ते आपण एकदा सॉल्व्ह करून घेऊ. सोपे-सोपेच आपले क्वेशन्स आहे याच्यामध्ये डायरेक्ट क्वेशन्स आहे आणि असेच क्वेशन्स आपले आपले बोर्ड एक्झाम्समध्ये पण विचारतात आणि जे नीटची परीक्षा आहे, त्याच्यामध्ये पण असेच सोपे क्वेशन्स येतात. आपल्याला काही असं जास्त हे नाही पाहिजे, जे आपलं कॉम्प्लेक्स क्वेशन्स असतात, ते तसे कॉम्प्लेक्स क्वेशन्स आपल्याला नाही पाहिजे इथे, कारण की ते आपल्या परीक्षामध्ये येतच नाही. खूपच सोपे क्वेशन्स येतात. आपल्याला फक्त बेसिक कन्सेप्ट जे आहे, त्यांचे आपल्याला अंडरस्टँडिंग पाहिजे, की आपण ते वाले जे प्रश्न राहतात, त्यांना आपण अप्रोच करायचं. तर पहिला आपला जे क्वेशन आहे ते बघा. जे आपला पहिला क्वेशन आहे, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे अंडरलाईन्ड आपले एलिमेंट्स आहेत, त्यांना आपल्याला ऑक्सिडेशन नंबर असाइन करायचा आहे, प्रत्येक स्पेसिसमध्ये. ठीक आहे? तर आता बघा, पहिलं वालं जे आहे, त्याच्यामध्ये फॉस्फरससाठी आपल्याला बघायचं आहे. तर फॉस्फरसचा किती आहे ते +5. मग आहे आपला सेकंड वाला NaHSO4. याच्यामध्ये सल्फरसाठी करायचं आहे आपल्याला. तर सल्फरसाठी किती होईल हे +6. मग H4P2O7. H4P2O7 मध्ये फॉस्फरसचे आपल्याला काढायचं आहे. तर 2 जे आहे 2 साठी इथे किती येते 10. म्हणजे प्रत्येक फॉस्फरससाठी किती येईल ते 5. ठीक आहे. मग आहे आपला मॅंगनीज. मॅंगनीज कोणत्या स्पेशीसमध्ये आपल्याला त्याला सांगायचं आहे A2MnO4. बरोबर? Mn जे आहे आपला मॅंगनीजच्या इथे किती आहे +6. मग आहे आपला CaO2. CaO2 मध्ये जे ऑक्सिडेशन नंबर आहे ऑक्सिजनचा ते किती आहे -1. मग आपलं झालं NaBH4. NaBH4 मध्ये जे बोरॉन आहे, बोरॉनचं आपलं किती राहील? ते आपलं राहील +3. मग आपल्या इथे H2S2O7 याच्यामध्ये आपल्याला सल्फरचं काढायचं आहे. तर इथे आपलं सल्फरचं येते +6 ऑक्सिडेशन नंबर आणि जे शेवटचा आपला आहे 8वा H ते आपलं आहे KAlSO4 2 टाइम डॉट 12H2O. याच्यामध्ये आपल्याला सल्फरसाठी काढायचं आहे. तर इथे जे आपलं सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर आहे, ते आपलं किती असते? ते येते आपलं +6. ठीक आहे? तर हे आपलं पहिला प्रश्न झालं हे. ठीक आहे. हे सोपं होतं खूप प्रश्न. त्याच्यामध्ये काही आपलं असं खूपच असं डिफिकल्ट काही असं कन्सेप्ट नव्हतं. मग आपण बघू जे 7.2 आपला प्रश्न आहे. याच्यामध्ये आपण बघू. याच्यामध्ये काय आहे, जे अंडरलाईन्ड एलिमेंट्स आहे, प्रत्येक हे 5 आपले जे एक्झाम्पल्स आहेत त्यांच्यामध्ये, त्यांचे आपल्याला ऑक्सिडेशन नंबर सांगायचे आहे आणि आपले जे रिझल्ट्स आहे, जितके आपले रिझल्ट्स आहे, त्यांना आपण रॅशनलाईज कसं करतो, ते पण आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे? तर जे आपलं पहिला इथे आहे पहिलावाला, याच्यामध्ये Ki3 आहे. ठीक आहे? Ki3 मध्ये जे ऑक्सिडेशन नंबर आहे पोटॅशियमचा, ते आहे आपलं +1. ठीक आहे? पण आपल्याला आयोडीनचं सांगायचं आहे. म्हणजे जे एव्हरेज ऑक्सिडेशन नंबर आहे आयोडीनचा, ते आहे आपला -1/3. पण ऑक्सिडेशन नंबर जे आहे ते आपलं फ्रॅक्शन नसू शकते. म्हणूनच आपल्याला त्याचं स्ट्रक्चर जे आहे, ते आपण बघू एकदा. जे पोटॅशियम ट्रायओडाइडचं स्ट्रक्चर आहे, ते कसं राहते? तर ते जर आपल्याला ते K+ आणि I3-. पण हे जे I3- आहे, ते त्यांच्यामध्ये आयोडीनच्या मध्ये एक आपला सिंगल बॉन्ड आहे आणि एक जे आपलं आयोडीन आहे, ते लोन पेअर आपल्याला देते मधातला जे आयोडीन आहे त्यांना. ठीक आहे? म्हणजे इथे आपलं आयोडीन मॉलिक्यूल आणि जे आयोडाइड आयन आहे, त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड बनत आहे. ठीक आहे? कोणतं बॉन्ड? कोऑर्डिनेट बॉन्ड. जे 2 आयोडीन एटॉम्स आपले आयोडीनचं मॉलिक्यूल बनवत आहे, त्यांचे ऑक्सिडेशन नंबर आहे 0. पण ते आयोडीन जे आपलं कोऑर्डिनेट बॉन्ड बनवत आहे, त्याचा ऑक्सिडेशन नंबर आहे -1. म्हणूनच जे ऑक्सिडेशन नंबर आहे तिघही आयोडीन एटॉम्सचा, जे Ki3 मध्ये 3 आयोडीन एटॉम्स आहे, त्यांचे ऑक्सिडेशन नंबर्स किती आहे? 0, 0 आणि -1. ठीक आहे? चला, मग आपण येऊ आपले दुसरे प्रश्नावर. H2S4O6. H2S4O6 मध्ये कन्व्हेन्शनल मेथड जर आपण बघू, तर ते आपला
सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर किती येते? +2.5. पण हे आपलं बरोबर नाही आहे, कारण की कोणतेही स्पेसिसमध्ये जे आपलं एलिमेंट आहे, त्याचा ऑक्सिडेशन नंबर फ्रॅक्शनमध्ये नसू शकते. आणि मग आता आपल्याला काय करावं लागेल? केमिकल बॉन्डिंग मेथड बघावं लागेल. केमिकल बॉन्डिंग मेथडमध्ये आपल्याला स्ट्रक्चर पाहायचं आहे. H2SO4 चं स्ट्रक्चर. हे जे आपलं स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो, सल्फर जे आहे 24 सल्फर आपले एकच लाईनमध्ये आहे. 2 सल्फर आपल्यामध्ये ते बॉन्ड केलेले आहे आणि जे 2 आपले शेवटचे सल्फर आहे, त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O आणि OH आहे. म्हणजे किती झाले? +5 ऑक्सिडेशन स्टेट झाली त्यांची. तर जे मधातले 2 आहे आपले सल्फर ॲटम्स, त्यांचा आपला ऑक्सिडेशन स्टेट आहे 0 आणि जे बाकीचे आहे त्यांचं आहे +5. ठीक आहे. समजलं? चला आता तिसरा बघू आपण Fe3O4. Fe3O4 चा आपला मॉलिक्यूल आहे. ते आपलं 2 मॉलिक्यूल्सचं ना एक कॉम्बिनेशन येते. आता तुम्हाला माहिती असेल की नाही माहीत नाही मला. Fe2O3 प्लस FeO. ठीक आहे. हे जे 2 आपले कंपाउंड्स आहे, त्याचं ते कॉम्बिनेशन राहते. आणि हे जे आपलं मॉलिक्यूल आहे Fe3O4 चा, याच्यामध्ये जर आपण बघू, जे ऑक्सिडेशन नंबर आपल्याला सांगायचा आहे, तर त्याच्यासाठी जे कन्व्हेन्शनल मेथड आपण घेऊ, तर ते जर आपण फॉलो केलं, त्याच्याने ते येते 8/3. पण जे आपण जेव्हा स्टोइशियोमेट्री बघितली, तर जे मी तुम्हाला सांगत होतो FeO.Fe2O3 त्याच्यामध्ये जे ऑक्सिडेशन नंबर आहे आयर्नचा, तर ते आहे +2 आणि +3. दोघीमध्ये वेगळं-वेगळं आहे. तर ते +2 आहे आणि +3 आहे. ठीक आहे. कारण की फ्रॅक्शनमध्ये नसू शकते ते. ते 2 अलग-अलग आपले ऑक्सिडेशन नंबर असू शकतात, एकच कंपाउंडमध्ये, पण फ्रॅक्शनमध्ये नसू शकते ते. मग आपलं डी वाला बघा CH3CH2OH. हे जे आपलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला जे 2 कार्बन एटम्स आहे आपले, त्यांचा ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला सांगायचा आहे. आणि त्याच्या नंतरचा जे आपला प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आपल्याला CH3COOH सांगायचं आहे. ठीक आहे. आता CH3CH2OH जे आहे, त्याच्यामध्ये जे कन्व्हेन्शनल मेथड आहे, त्याच्यानेच आपण सांगू शकतो. जे X म्हणजे जे आपला ऑक्सिडेशन नंबर आहे, ते किती आहे आपलं? -2. ठीक आहे. आणि कन्व्हेन्शनल मेथडनी जर जे CH3COOH आहे, त्याच्यामध्ये जर आपण बघू, तर कन्व्हेन्शनल मेथडनी त्याच्यामध्ये आपलं येते 0 ऑक्सिडेशन नंबर, पण 0 नसू शकते. तर आता आपण बघू केमिकल बॉन्डिंग मेथड. जे केमिकल बॉन्डिंग मेथड आहे, जे सेकंड आपलं कार्बन आहे, ते अटॅच्ड राहते आपलं 3 हायड्रोजन एटम सोबत. जे आपले कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे कार्बनपासून. आणि एक आपला COOH ग्रुप. हे जे आपलं COOH ग्रुप आहे, ते जास्ती इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे कंपेअर्ड टू कार्बन. ठीक आहे. म्हणूनच जे दुसरं आपलं कार्बन आहे, त्याचा ऑक्सिडेशन नंबर आपला किती येईल? 0 किंवा X -2. आणि कार्बन 1 जे आहे, ते फक्त एकच ऑक्सिजन एटमला अटॅच्ड आहे बाय डबल बॉन्ड. एक OH बॉन्ड पासून ते बॉन्डेड आहे आणि एक CH3 पासून. म्हणूनच जे ऑक्सिडेशन नंबर आहे कार्बन 1 चा, ते किती आला? +2. तर एकचा आहे -2 आणि दुसऱ्याचा आपला आहे +2. ठीक आहे. हे होतं आपला 7.2 जे दुसरा प्रश्न आहे ते वाला. आता आपल्याला बघायचं आहे 7.3. आता हे खूप चांगला प्रश्न आहे आपला, कारण की याच्यामध्ये आपल्याला हे जस्टिफाय करायचं आहे, की जितके आपले इथे रिएक्शन्स दिलेले आहे, ते सगळे आपले रिएक्शन्स जे आहे ते रेडॉक्स रिएक्शन्स आहेत. ठीक आहे. चला, तर जी आपली पहिली रिएक्शन आहे, ते आहे CuO प्लस H2. ते आपल्याला देते Cu सॉलिड प्लस H2O. आता याच्यामध्ये जे कॉपर आहे, ते आपलं आहे +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये, रिएक्टंटमध्ये. आणि जे कॉपर सॉलिड आहे त्याच्यामध्ये 0. तर ते आपला रिड्यूस होत आहे, कारण की ते इलेक्ट्रॉन्स गेन करत आहे. आणि तसंच हायड्रोजन आहे. हायड्रोजन 0 मध्ये आहे आणि जे H2 आहे त्याच्यामध्ये कितीमध्ये येऊन जाते? -1. तर ते आपलं रिड्यूस होत आहे. तर ऑक्सिडेशन पण होत आहे आणि रिडक्शन पण होत आहे एकच रिएक्शनमध्ये आणि ते सायमल्टेनियसली होत आहे. म्हणूनच हे जे रिएक्शन आहे आपली ते रिडॉक्स रिएक्शन. ठीक आहे. मग दुसरा आपला आहे Fe2O3 प्लस 3Cu. ते आपल्याला देते 2 मॉलिक्युल्स Fe आणि 3 मॉलिक्युल्स CO2 याच्यामध्ये बघा आता जे ऑक्सिडेशन नंबर आहे आयर्नचा, ते कमी होत आहे
फ्रॉम +3. जर Fe2O3 आहे त्याच्यामध्ये टू 0 इन Fe आणि जे कार्बन आहे, कार्बनचा आपला +2 पासून +4 मध्ये ते वाढत आहे आणि आणखी त्याच्यानंतर जे आपला ऑक्सिजन आहे, ते Fe2O3 पासून रिमूव्ह होत आहे. ठीक आहे? आणि ते कार्बन मोनॉक्साईडमध्ये ॲड होत आहे. म्हणूनच Fe2O3 जे आहे ते आपला रिड्यूस होत आहे आणि जे कार्बन मोनॉक्साईड आहे ते ऑक्सिडाइज होत आहे. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिएक्शन्स दोघंही आपले सोबत होत आहे. म्हणूनच हे आपली रिडॉक्स रिएक्शन आहे. तिसरा वाला आपला प्रश्न बघा. तिसरा वाला जे प्रश्न आहे त्याच्यामध्ये 4 मॉलिक्युल्स आहे BCl3 ते आपले रिएक्ट करत आहे 3 मॉलिक्युल्स लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड सोबत. तर 2 मॉलिक्युल्स ते बनवतात B2H6 गॅसचे आणि 3 मॉलिक्युल्स लिथियम क्लोराईड सॉलिडचे. ठीक आहे? आणि अजून काय भेटत आहे आपल्याला 3 मॉलिक्युल्स ॲल्युमिनियम क्लोराईड. डी ऑप्शन बघा आता. डी ऑप्शनमध्ये 2 मॉलिक्युल्स आपले आहे पोटॅशियमचे आणि ते रिएक्ट करत आहे 1 मॉलिक्यूल क्लोरीन गॅस सोबत आणि आपल्याला काय भेटत आहे 2 मॉलिक्युल्स पोटॅशियम क्लोराईड आणि हे जे आपलं पोटॅशियम क्लोराईड आहे ते सॉलिडमध्ये आहे. आता याच्यासाठी बघा तुम्ही, जे आपलं पोटॅशियम क्लोराईड आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पोटॅशियमचा आहे त्याच्यामध्ये पोटॅशियमचा आहे +1 ऑक्सिडेशन स्टेट आणि फ्लोरीनचा आहे -1 ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे? आणि अजून बघा तुम्ही याच्यामध्ये अजून एक आपला कॅच आहे. ते कॅच काय आहे इथे, की पोटॅशियम आपला 0 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये होता. फ्लोरीन पण आपला 0 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये होता. ठीक आहे? आणि एक आपला ऑक्सिडाइज झाला आहे टू +1 आणि दुसरा जे आहे ते आपला रिड्यूस झाला आहे टू -1. तर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोघंही जे आपले रिएक्शन्स आहे ते सोबतच होत आहे. म्हणूनच हे पण आपला रिडॉक्स रिएक्शन आहे. 5वा आपला आहे NH3 प्लस 5O2. 4 मॉलिक्युल्स NH3 चे ते रिएक्ट करतात 5 मॉलिक्युल्स ऑक्सिजन सोबत आणि आपल्याला काय भेटते 4 मॉलिक्युल्स नायट्रिक ऑक्साईडचे आणि 6 मॉलिक्युल्स वॉटरचे. ठीक आहे? तर हे जे आहे आपलं याच्यामध्ये ऑक्सिजन जे होता ते आपला 0 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये होता आणि वॉटर मॉलिक्युल्स जे आहे त्याच्यामध्ये ते आपला -2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे. तर हे रिड्यूस होत आहे आणि नायट्रिक ऑक्साईड जे आपलं मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये ते ऑक्सिडाइज झालेलं आहे. पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबरमध्ये आहे. ठीक आहे? तर इथे ऑक्सिडेशन पण होत आहे आणि रिडक्शन पण होत आहे. तर हे आपला रिडॉक्स प्रोसेस आहे. तर हे होता आपला तिसरा प्रश्न ज्याच्यामध्ये आपण जस्टिफाय केलेलं आहे, की हे जितके रिएक्शन्स इथे दिले होते आपल्याला, ते आपले रिडॉक्स रिएक्शन्स होते. आता चौथा आपला बघा प्रश्न. चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, की फ्लोरीन रिएक्ट करते आईस सोबत आणि त्याच्यामध्ये एक चेंज होत आहे इथे. कोणती रिएक्शन आहे ही? H2O सॉलिड ते रिएक्ट करते क्लोरीन गॅस सोबत आणि आपल्याला काय भेटत आहे? HF गॅस प्लस HOF गॅस. ठीक आहे? हे आता जस्टिफाय करायचं आपल्याला, की हे जे रिएक्शन आहे आपली ते रिडॉक्स रिएक्शन आहे. ते कसं आपण आता जस्टिफाय करू? प्रत्येक एटमचा जे आपला ऑक्सिडेशन नंबर आहे, ते आपण त्याच्या सिम्बॉलच्या वरती लिहून देऊ. H2O मध्ये +1 आणि -2. फ्लोरीनमध्ये 0. HF मध्ये +1 आणि -1 आणि HOF मध्ये +1, -2 आणि +1. ठीक आहे? इथे आपली जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ऑक्सिडेशन नंबर आहे फ्लोरीनचा ते F2 मध्ये 0 आहे आणि ते तिथून ड्रॉप होऊन जाते टू -1 इन HF आणि ते वाढते फ्रॉम 0 इन फ्लोरीन टू +1 इन HOF. म्हणूनच जे फ्लोरीन आहे ते आपला ऑक्सिडाइज पण होत आहे आणि रिड्यूस पण होत आहे. म्हणूनच हे जी रिएक्शन आहे आपली, जिथे दोघे प्रोसेस सायमल्टेनियसली होत आहे, ते आपली एक रिडॉक्स रिएक्शन आहे. आणि अजून स्पेसिफिकली जर आपल्याला सांगायचं आहे, तर ही आपली डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन आहे. कोणती रिएक्शन आहे ही? डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन. ठीक आहे? आता डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन आहे, पण अजून आता याच्या नंतरचा प्रश्न बघ. याच्या नंतरचा जो आपला प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सल्फर, क्रोमियम आणि नायट्रोजन हे जे 3 आपले एलिमेंट्स आहे, त्यांचा आपल्याला ऑक्सिडेशन नंबर जे आहे, ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे? आणि कोणत्या-कोणत्या स्पेशीजमध्ये काढायचं आहे? H2SO5, Cr2O7-2 आणि NO3- यांच्यामध्ये आपल्याला काढायचं आहे. आणि जे हे कंपाउंड्स आहे, त्यांचं स्ट्रक्चर आपल्याला सजेस्ट करायचं आहे. आणि जी आपली फॅलसी आपण बघतो यांच्यामध्ये, त्याच्यासाठी पण आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे, की हे कसं राहते.
तर बघा इथे आता जे आपलं मॉलिक्यूल आहे H2SO5 ते आपण बघू. H2SO5 चं स्ट्रक्चर आपलं कसं असते? HOS डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, OOH. ठीक आहे. हे झालं आपलं H2SO5. तर याच्यामध्ये आपले किती राहील? 2 इंटू प्लस 1 प्लस एक्स प्लस 2 इंटू मायनस 1 प्लस 3 इंटू मायनस 2 ते आपलं राहते 0 किंवा एक्स इज इक्वल्स टू प्लस 6. क्रोमियमचा आपल्याला जर सांगायचं आहे Cr2O7 मायनस 2 मध्ये, तर ते आपलं येते एक्स इज इक्वल्स टू प्लस 6 आणि जे आपला NO3 मायनस आहे त्याच्यामध्ये नायट्रोजनसाठी जेव्हा आपण बघू, तर नायट्रोजनसाठी आपलं येईल एक्स इज इक्वल्स टू प्लस 5 जे ऑक्सिडेशन आहे. म्हणजे जे नायट्रोजन आहे NO3 मायनस मध्ये त्याच्यामध्ये काहीच फॅलसी नाही आहे. जेव्हा आपण कन्व्हेन्शनल मेथडनी कॅल्क्युलेट करू किंवा केमिकल बॉन्डिंग मेथड. पण जे ऑक्सिडेशन नंबर आहे सल्फरचा H2SO5 मध्ये कन्व्हेन्शनल मेथडनी जर आपण त्याला कॅल्क्युलेट केला, तर ऑक्सिडेशन नंबर सल्फरचा येते 0 किंवा +8. पण हे इम्पॉसिबल आहे. कारण की जे मॅक्सिमम ऑक्सिडेशन नंबर आहे सल्फरचा ते 6 पेक्षा जास्ती असूच नाही शकते. कारण की त्याचे व्हॅलन्स शेल जे आहे त्याच्यामध्ये फक्त 8च इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. हे जे फॅलसी आहे त्याला आपण ओव्हरकम करू शकतो जर आपण सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर आपण कॅल्क्युलेट केला बाय केमिकल बॉन्डिंग मेथड. ठीक आहे. आणि H2SO5 चं जे आपलं स्ट्रक्चर आहे ते आपल्याला इथे आपण बघितलेलं आहे. त्याच्याने आपण बघू शकतो. ठीक आहे. तर हे आपले होते 5 प्रश्न. आता 6वा प्रश्न बघा. याच्यामध्ये काहीच नाही करायचं आहे तुम्हाला. फक्त जे फॉर्म्युला आहे हे वाले कंपाउंड्सचे ते आपल्याला इथे लिहायचं आहे. पहिला जे आपला मॉलिक्यूल आहे ते कोणतं आहे इथे? मर्क्युरी 2 क्लोराईड. ठीक आहे. म्हणजे HgCl2. तसंच आपलं आहे निकेल सल्फेट NiSO4. मग आहे आपला टिन ऑक्साईड. टिन ऑक्साईड म्हणजे SnO2. मग आहे आपला डी बघा. डी वाला आहे थॅलियम सल्फेट. थॅलियम सल्फेटमध्ये त्याचा फॉर्म्युला किती राहील? T12 थॅलियम 2 टाइम्स SO4. ठीक आहे. मग आपला आला आयर्न 3 सल्फेट. म्हणजे याचा फॉर्म्युला किती होईल? Fe2SO4 3 टाइम्स. ठीक आहे. आणि आपला आहे क्रोमियम ऑक्साईड. क्रोमियम ऑक्साईडचं आपलं फॉर्म्युला कसं येईल? Cr2O3. ठीक आहे. तर हे आपले झाले हे वाले कंपाऊंडचे जे आपले फॉर्म्युले होते. मग आता हे वाला प्रश्न बघा. एक लिस्ट ऑफ सबस्टन्स आपल्याला सजेस्ट करायची आहे जिथे कार्बन आपलं एक्झिबिट करू शकते ऑक्सिडेशन स्टेट्स फ्रॉम -4 ते +4 आणि नायट्रोजनचा आपला जे लिस्ट राहील त्याच्यामध्ये -3 ते +5. ठीक आहे. तर याच्यामध्ये जेव्हा आपण बघू तर आपले कंपाऊंड राहतात CH4, CH3, CH3 मग CH2 डबल बॉन्ड CH3 किंवा CH3Cl. मग आपलं राहते CH ट्रिपल बॉन्ड CH. मग आपलं राहील CH2Cl2 किंवा C6H12O6 आणि C2Cl2 किंवा C6Cl6. मग आपलं राहील CO किंवा CHCl3 आणि C2Cl6 किंवा COOH 2 टाइम्स. हे पूर्ण जे आपलं राहील ते आपलं 2 टाइम्स राहील. मग त्याच्यानंतर CO2 किंवा CCl4. याच्यामध्ये आपलं जे प्रत्येक मी तुम्हाला कंपाऊंड सांगितलेलं आहे, तर जे कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर आहे ते आपला वाढते टॉप टू डाउन. किती वाढते ते? -4, -3, -2, -1, 0. +1, +2, +3, +4. ठीक आहे. म्हणजे हे प्रश्न पण झाला आपला. आता दुसरा प्रश्न बघा. 7.8. 7.8 मध्ये काय आहे? सल्फर डायऑक्साईड आणि हायड्रोजन पेरॉक्साईड हे आपले ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट जे आहे त्यांच्यासारखे ते ऍक्ट करू शकतात त्यांचे रिएक्शन्स मध्ये. आणि ओझोन आणि नायट्रिक ऍसिड जे आहे ते फक्त ऑक्सिडंट सारखं ऍक्ट करू शकतात. असं का बरं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. सल्फर डायऑक्साईड मध्ये जे ऑक्सिडेशन नंबर आहे सल्फरचा ते +4 आहे. तर प्रिन्सिपल स्टेटमध्ये सल्फर जे आहे त्याचा मिनिमम ऑक्सिडेशन नंबर -2 पर्यंत राहू शकते आणि मॅक्सिमम +6. म्हणूनच जे सल्फर आपल्या SO2 मध्ये प्रेझेंट आहे ते आपलं डिक्रीज किंवा इन्क्रीज करू शकते त्याचा ऑक्सिडेशन नंबर आणि हेन्स ते ऍक्ट करू शकते एक ऑक्सिडायझिंग ऍज वेल एज रिड्युसिंग एजंट सारखं. ठीक आहे. H2O2 मध्ये तसं नाही आहे. H2O2 मध्ये काय आहे? जे ऑक्सिडेशन नंबर आहे ऑक्सिजनचा ते आहे -1 आणि इन प्रिन्सिपल ऑक्सिजनचा मिनिमम ऑक्सिडेशन नंबर किती असू शकते? -2 आणि मॅक्सिमम जे राहते ते 0 पर्यंत असू शकते. +1 आपलं पॉसिबल आहे ऑक्सिजनचा, पण ते कोणत्या कंपाऊंड मध्ये पॉसिबल आहे? O2F2 मध्ये
आणि +2 आहे OF2 मध्ये. म्हणूनच ऑक्सिजन जे आहे ते आपलं ऑक्सिडेशन नंबर कमी करू शकते फ्रॉम -1 टू -2 किंवा ते वाढू शकते त्याचा ऑक्सिडेशन नंबर फ्रॉम -1 टू 0. म्हणूनच H2O2 जे आहे ते आपलं बोथ ऑक्सिडायझिंग एज वेल एज रिड्युसिंग एजंट दोघे सारखं ते बिहेव करू शकते. आता जे ओझोन आहे, ओझोनमध्ये जे ओझोनचा ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर आहे ते आपलं 0 आहे आणि ते फक्त ऑक्सिडेशन नंबर त्याचा कमी करू शकते फ्रॉम 0 टू -1 किंवा -2. पण ते वाढू नाही शकते आता. +2 पर्यंत ते वाढू नाही शकते त्याचा ऑक्सिडेशन नंबर. म्हणूनच ओझोन जे आहे ते फक्त एक ऑक्सिडंट सारखं ते आपलं काम करते. ऑक्सिडायझिंग एजंट सारखं. ठीक आहे. मग जे आपलं शेवटचा मॉलिक्यूल आहे ते कोणतं आहे? नायट्रिक ॲसिड. नायट्रिक ॲसिडमध्ये जे नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर आहे, ते आहे +5 जे आपलं मॅक्सिमम आहे. म्हणूनच हे फक्त त्याचा ऑक्सिडेशन नंबर कमी करू शकते आणि हे फक्त ऑक्सिडंट सारखंच बिहेव करू शकते. ठीक आहे. आता शेवटचा आपला प्रश्न घेऊ आपण. हे रिएक्शन्स आपल्याला दिलेली आहे आणि ते आपल्याला असं दिलेलं आहे, की हे रिएक्शन्स असं लिहिणं का बरं जास्ती अप्रोप्रिएट आहे. जे त्यांचं खाली अजून एकदा ते लिहिलेलं आहे रिएक्शन्स. तर ते तसं लिहिणं का बरं जास्ती कन्सिडरेबल आहे. आणि आपल्याला एक टेक्निक अशी सजेस्ट करायची आहे, की जे पाथ आहे, हे दोघी रिएक्शन्स कोणते पाथ घेत आहे, त्यांना जाणण्यासाठी, इन्व्हेस्टिगेट करायसाठी आपल्याला टेक्निक सांगायची आहे. ठीक आहे. आता फोटोसिंथेसिसची जे रिएक्शन आहे, ते आपली खालची जे दिलेली आहे मध्ये ते जास्ती अप्रोप्रिएट का बरं आहे? कारण की ते एम्फसाइज करते, की 12 मॉलिक्यूल्स जे आहे आपले पाणीचे, ते यूज होत आहे, त्यांचा प्रयोग होत आहे पर मॉलिक्यूल ऑफ कार्बोहायड्रेट फॉर्म आणि 6 H2O आपले प्रोड्यूस होतात, हे पूर्ण प्रोसेसमध्ये. ठीक आहे. मग दुसरं वालं बघा. दुसऱ्या वाल्यामध्ये जे ऑक्सिजन 2 बार इथे आपण लिहिलेलं आहे, त्याचं आपलं पर्पज काय आहे? हे आपल्याला असं सजेस्ट करते, की जे ऑक्सिजन आहे, ते जितके आपले दोघे जे रिएक्टंट्स आहे ना, O3 आहे आणि H2O2 आहे. हे दोघेही रिएक्टंट्स पासून आपल्याला एक-एक ऑक्सिजन इथे भेटत आहे, ऑक्सिजनचा मॉलिक्यूल. म्हणूनच आपण याला O2+O2 असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. आणि जर आपल्याला हे पाथ ऑफ रिएक्शन्स काढायचं आहे A आणि Bचा, ते आपण डिटरमाइन करू शकतो H2O2 चा प्रयोग करून किंवा D2O चा प्रयोग करून हे रिएक्शनमध्ये. आणि A वाली जी रिएक्शन आहे त्याच्यामध्ये H2O2 म्हणजे हे A साठी होतं जे मी तुम्हाला सांगितलं आता. आणि जर बी रिएक्शनसाठी आपल्याला बघायचं आहे, तर हे आपलं होईल H2O2 किंवा O3 म्हणजे जे आपला आयसोटोप आहे, ते वाला आयसोटोप आपण त्याचा प्रयोग करू शकतो. कारण की ते आपलं आयसोटोप रेडिओएक्टिव्ह राहते आणि त्याच्याने आपल्याला खूपच एक चांगला आयडिया भेटेल, की जे पाथ कोणता घेत आहे आणि कोणता ऑक्सिजन मॉलिक्यूल कोणते रिएक्टंट पासून येत आहे. ठीक आहे. तर हे आपले होते आजचे टॉपिक्स आणि आपण सॅम्पल जे एक्सरसाइज आहे, त्यांचे सोल्युशन पण घेतलेले आहे. आता तुम्हाला जर काही अ, कोणतीही डिफिकल्टी आहे किंवा काही तुम्हाला विचारायचं आहे, तर तुम्ही साथी हे जे प्लॅटफॉर्म आहे, याच्यावर तुम्ही तुमचे डाउट्स पोस्ट करू शकता आणि माझं नाव तिथे टॅग करू शकता आणि जितकं माझ्याशी होईल मी तुमचा प्रयत्न करायचा मी प्रयत्न करेन. ठीक आहे. चला मग. हे रेडॉक्स रिएक्शन जे आपलं चॅप्टर आहे, ते आपलं इथे संपलेलं आहे आणि धन्यवाद.